हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना उपवास सोडण्यासाठी इकडे चालू आहे स्वयंपाक. काल एकादश होती आणि आज दुसरा दिवस आहे. तर आता सकाळचे 8-8:30 वाजले. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना पण. आणि त्यानंतर इकडं उपवास सोडण्यासाठी ना मस्त अशी भाजी बनवलेली आहे. हे बघा, मी बनवली मस्त अशी मेथीची भाजी. उपवास सोडण्यासाठी म्हणते भाजीच बनवली पाहिजे असं शास्त्र आहे जुनं. मग मस्त अशी भाजी बनवलेली आहे आणि निवदा पण हे बघा, म्हणजे ताटात भरलेले 5 निवद केले गाईला, कुत्र्याला, वासराला आणि घरातील देवाऱ्यातल्या देवांना. तर याच्यावरती गोड पण ठेवा लागतो प्रसाद म्हणून. तर इकडं रवा पण केला आहे. आता निवदात द्यायची. मस्त असं झालंय. गावरान तूप टाकून बनवलं आहे रवा. हे बघा, गावरान तूप आता नाही काढीत, पहिलं काढायचं बरं का. म्हणजे दूध पहिलं आम्ही एकच टाइम घालायचो, आता दोन्ही टाइम दूध घालतो. त्यामुळे आता काही तूप काढीत नाही गावरान. मस्त असं गावरान तुपाचा शिरा बनवलाय. हे बघा किती छान झालेलं आहे. तर आता निवदावरती ठेवणार आहे मी. कसं आणू सोडून त्यांना पण शाळेत भाजी न्यायची आहे आणि त्यांना बी उपवास सोडायचं, त्यामुळे लवकरच स्वयंपाक बनवला. तर रवा करून झाल्यानंतर इकडं आता निवदावरती ठेवलं आहे. तर निवद पण दाखवायचे. तर चला आता निवद दाखवायला लावते. आणू सोडून त्यांची आंघोळ झालेली आहे. आणू सोडून द्या म्हणे आम्हाला निवद दाखवायचे. तर चला त्यांनाच निवद दाखवायला लावते मी. कालची खिचडीचा प्रसाद म्हणजे ते काढून घ्या, ती प्लेट आणि ती ताटामध्ये काढून घ्या आणि त्याच्यातच निवड ठेवा. सांगा असं एक साईड. तर आता निवद दाखवते आणू, कारण आणूची ना म्हणजे आणू रेडी झालंय. शाळेचा ड्रेस आहे आणूचा. गुलाबाची फुलं पण तोडून आणली ना, त्या प्लेटमध्येच ठेवा निवद. हां, हळूहळू चटका बसेल. मस्त देवाचं दिवा लावून अगरबत्ती पण लावलेली. कासवाला पाणी ना. चला आता बाहेर. डुग्या, हा मग त्याला पण द्यावा लागतो ना. दाखवा, तुळशीला पण अगरबत्ती लावली आणि निवद पण दाखवलंय. आता पाणी टाकलं ना तुळशीला. गावरंगाईला की आता हे गावरंगाई तिकडे वाटतं. आणू आधी घ्या ना आता डुग्याला. बरं चला काय का. बाय, आम्ही चाललो गावाला. बाय बाय. पिली आवाज देत होती मम्मी. पहिली बाय बाय करते. हळूसा पाणी टाकत, आधी पायावर टाकायचं पाणी. हळूहळू लांबून हांगा असं. बस जाऊ दे जाऊ दे. खाली ठेवा तांब्या. आणि हळदी कुंकू दोन्ही एकत्र घ्या. चला, 9ला शहरात आहे ना. 8:30 वाजले आता. 8-8:30. डुग्याला ताण झाली काय ना, गागतोय डुग्याला पण. हा, खंडेरायाला निवद द्यावा लागतो ना. तर का आमचं आहे ना काळं कुत्र पण म्हणजे ना वाघाने खाल्लंय वाटतं. म्हणजे काय झालंय ना, त्याच्या भांड्यामध्ये टाका, खाईन तो. आणि आता ती कुठे ठेवायची आईला विचारा ना. गावरंग चिऱ्या पै घ्या नाही तर. तर आता इकडं आजोबांच्या म्हणजे मामन त्यांच्या आईवडिलांच्या चिऱ्यापाशी ठेवते निवद. आता 3-3:30 वाजले दुपारचे. शिवाने कुठे चालली? आईच्या मागे लागून चालली काय? रुपा आत्याच्या घरी. हा ना, रुपा आत्याला मामाला बाय बाय करते काय? पिलो चालली तू आत्याच्या घरी चालली? या चक्कर मग घेऊन परत. राहणार नाही कुठं सोडणार आहे आत्याला? कोलार मध्ये ना.
मग ते भाऊंती येणार आहे ना, राज भाऊंती न्यायला. हा आरशाच्या पाती काय अय, आता रडायला बसली बरं का, जर गाडी उतरून घेतलं ना. आपल्याला भूर जायचंय बाई, चल गाडी जाणार माग, चल चल आपण दोघी घेऊन नाही म्हणते. भूर जायचं, मोठी भूर येणार जत्राला जायचं आपल्याला. चला जे बाप्पा करा, जाऊच मोर, चला जाऊन देऊ पप्पाला. बाय बाय बाय. नवी साडी घातली ना, तुमचं पिछा नाही सोडणार आता. हा जा बसा, तिला घ्या तर पुढं. नाही जाऊ, चल चल. मग पिशवी पकडा, चल ग. काहीतरी एवढं सीताफळ सीताफळ सार्थकला. पिली काय म्हणून राहिली आता? काय गो बाबे, ती ऐका ना, आता मला पिशी घ्यायची शिवान्या. पाय अंग सोड. जा मग काय. हॅलो फ्रेंड, वाजले आता 8 वाजलेले. 8ला लाईट येणार आहे. 6 6:30 7 वाजल्यापासून लाईट गेलेली. तर म्हणलं आता उजेड अंधार तर सगळीकडे झाला. चार्जिंग बल्ब आणला, उजेड कसा बा. हा आज आहे ना, म्हणजे मिस्टरांनी ना चार्जिंग वरचा बल्ब आणलेला आहे. आणि पोर्च मध्ये गरजच होती तो बल्बाची, कारण की ना आणू सोडून त्यांना आहे ना कायम आपण कसं म्हणतो अभ्यास करावा लागतो ना, असं रात्रीची वेळेस थोडं निवांत राहतं. मग त्यांना ना अभ्यास करायला भरपूर असं प्रॉब्लेम यायचा, आणि लाईट तर रोज जाते. त्यामुळे त्या काय करायची, जी कंदील आहे ना, कंदीलवरती म्हणजे जुन्या टाईपचं जे प्रकारचं म्हणजे आम्ही घेतलं होतं, दारावरती आलेलं होतं, मग त्याचं यूज करायचं. ते चार्जिंगवरच आहे, त्याला चार्जर पण आहे, तर त्याच्यावरती अभ्यास करायचं. म्हणजे जुन्या काळासारखंच का हो एकदम. पण आता मग बल्ब आणला मिस्टरांनी आज, आणि फवाऱ्यावरती पण बल्ब राहतो बरं का, पण अंधार असतो ना सगळीकडं. लाईट आल्यावर असं कसं फुल उजाड पण. म्हणजे चार्जिंग झाल्यावर ना. आणि तो बल्ब लावल्यापासून आहे ना, म्हणजे इथं पूर्ण बॅटरी किंवा आपण काय म्हणतो फवाऱ्यावरचा बल्ब, कंदील हे काहीच लावायची गरज नाही आली आहे ना. एका बल्बामध्ये पूर्ण व्यापलाय त्याने. पोर्च जो आहे ना सगळा व्यापलाय. आणि इकडे शिवाने झोपली पण आहे. मामानी ना जेवण केलं, तर मामाने भूक लागली होती, मग मामांचं जेवण झालं आणि झोपली मामा. अनुचा अभ्यास चालू. अनु चला जेवण करू आता. पहिलं ते ना फवाऱ्यावरती छोटासाच बल्ब होता, आणि त्याचा एवढा प्रकाश पण पडत नव्हता. हे कसं वरती आहे ना, आणि वरती सगळीकडे प्रकाश पडतो. हे बघा इकडं गायांच्या साईडला किती अंधार आहे. गाडीचं टॉर्च पण चालू आहे, काय जे म्हणते ना लाईट, तो पण लावतो आम्ही अंधार असल्यावर, कारण सगळीकडे अंधाराचा अंधार दिसतो. हे बघा मी ना टॉर्च लावली नाही, तर मी टॉर्च काढली ना, बघा किती अंधार दिसतो. हे बघा एवढा अंधार आहे. आणि टॉर्च लावू का मोबाईलची, हे बघा एवढा फरक आहे. आता टॉर्च लावलेली म्हणजे हे काय याच्यात पाणी. मग आज रुपाताई त्यांची मुक्कामी आत्या, त्यांना भेटायला गेले, बरेच दिवस झाले भेटले नाही. लाईटीचा बल्ब चापरावर संपणार आहे आता, लवकर जेवून घ्या. हा चला विचार होत आलेला लाईट सोनू चला. आता आज आहे ना सोमवार आहे, मग सोमवार असल्या कारणाने ना डाळ चपाती आणि सफेद भात. आणू चला ना आता कवरली त्या.